नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि इथून पुढचा एक तास तुमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा यासाठी आहे की राज्याचे आरोग्य मंत्री असलेल्या राजेश टोपे यांनी आज नगर जिल्ह्याचा आढावा घेतला। यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक गोष्ट थेट सांगितली। त्यांनी असं सांगितलं की पुढच्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण अनलॉकच्या दिशेने जात आहे। अर्थात लवकरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, लवकरच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। एवढंच नाही तर मंदिरं उघडणं आणि अन्यही अनेक महत्त्वाचे निर्णय पुढच्या काही काळात होऊ शकतात। म्हणजे आतापर्यंत आपण अनलॉक 1, 2, 3 मध्ये होतो, पण आता संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। जरी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये याबद्दल मतमतांतर असली तरी राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून राजेश टोपे यांच्या बोलण्याला विशेष अर्थ आहे आणि म्हणूनच आपण इथून पुढचा एक तास महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लाईव्ह पाहणार आहोत। त्या जिल्ह्यांमध्ये जमिनीवरची स्थिती काय आहे, स्थानिक प्रतिनिधींना काय वाटतं, स्थानिक जनतेला काय वाटतं, खरंच आपण अनलॉकमध्ये जाऊ शकतो, आपण संपूर्ण अनलॉकमध्ये जाऊ शकतो, आपली तयारी आहे, मानसिक तयारी आहे का आणि याशिवाय प्रशासनाची तयारी आहे का। कारण एकीकडे सरकार संपूर्ण अनलॉककडे चाललंय, पण त्याच वेळेला ही सुद्धा भीती आणि शक्यता वर्तवण्यात येते की कदाचित पुढच्या महिन्यात आणि डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढू शकते। आणि म्हणून पुढचा एक तास महाराष्ट्राच्या अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये पोहोचून आपण आढावा घेणार आहोत आपल्या रिपोर्टर्सच्या माध्यमातून लाईव्ह। आणि आपल्यासोबत महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रतिनिधी आहेत, आपण एकेकाकडनं सविस्तर आढावा घेणार आहोत। आपल्यासोबत स्वाती लोखंडे मुंबईहून आहे, सचिन जिरे आपल्यासोबत आहेत औरंगाबादमधनं, सचिन स्वागत आहे। विजय राऊत पालघरमधनं आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत स्थानिक जनता आहे। चंद्रशेखर बनकर आपल्यासोबत रत्नागिरीतून जोडले गेलेले आहेत, दीपक बोरसे धुळ्याहून आहेत आपल्यासोबत, भास्कर मेहरे यवतमाळमधनं आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जाणार आहेत। एवढंच नाही तर साहेबराव कोकणे नगरमधनं आहेत आपल्यासोबत आणि गणेश गायकवाड कल्याणमधून आपल्यासोबत असणार आहे। म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की शहरी आणि ग्रामीण अशा दोनही महाराष्ट्राचा आपण आढावा घेणार आहोत आणि हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की काय नेमकं यातलं वास्तव आहे ते। सगळ्यात आधी जाऊयात मुंबईत स्वातीकडे। स्वाती, काय परिस्थिती आहे मुंबईत? खरंच अनलॉकच्या दृष्टीने लोकांची तयारी आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मिलिंद, पण त्याच्या आधी जर आपण आकडेवारी सांगूया, महाराष्ट्रात मुंबई हे सगळ्यात बाधित शहर आहे। 2,25,000पेक्षा जास्त इथे एकूण आतापर्यंत कोरोना बाधित झाले आहेत आणि पैकी आता 30,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि जवळपास एक 8,000च्या पेक्षाही जास्त, एक 8,000 इतकी संख्या आहे की मृत्यू झालेले आहेत। एकूणच मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता अत्यंत दाटीवाटीने राहणारे असे अनेक पॉकेट्स हे प्रत्येक वॉर्डात बघायला मिळतात। मग अगदी साऊथ मुंबईचा अगदी कोपऱ्यातला वॉर्ड असू दे किंवा मग आर उत्तर असू दे किंवा आर अगदी मध्य असू दे, या सगळ्या पॉकेटमध्ये मोठमोठाले असे झोपडपट्टी बहुल भाग आहेत की जिकडे सुरुवातीला सगळ्यात जास्त कोरोना बाधित आढळले, पण आता मात्र चित्र उलटं झालेलं आहे। सध्या जर आपण मुंबईच्या उत्तर टोकाकडचा वॉर्ड बघितला तर इमारतींमध्ये 96% रुग्ण सापडत आहेत। इतकंच नाही तर इमारतींमध्ये लोकांकडनं अनेक नियमांचा भंगही होतोय। अशा पार्श्वभूमीवर जर अनलॉक करायचं असेल तर मुंबईकर तयार आहेत का? मुंबईकरांचं काय म्हणणं आहे? आपल्या बरोबर दोघं जण आहेत, इंद्रनील आहे आणि आकाश आहे। आपण इंद्रनीलकडनं जाणून घेऊया। इंद्रनील, सध्याची परिस्थिती पाहता आपण पाहतोय सगळं हळूहळू सुरू होते, अगदी रेस्टॉरंट्स पण 50% सुरू झालेले आहेत। तुम्हा लोकांना आता किमान कॉफी पिता येते, इतके दिवस घरीच प्यावी लागत होती। इंद्रनील, तुझं काय मत आहे की जर डिसेंबर म्हणजे अगदी नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला अनलॉक म्हणजे पूर्णपणे बंद करण्यात आला किंवा पूर्णपणे मुंबई सगळ्यांसाठी मोकळी झाली सर्वार्थानं, तर काय? मेनली त्यांना जसं आता चाललंय की एक वेगवेगळ्या फेजेसमध्ये सुरू होत आहे, तर त्या फेजेसमध्ये मॉनिटर करत राहणं गरजेचं आहे आणि आफ्टर प्रत्येक फेज नंतर जर वाटलं की परिस्थिती अजून वाईट होत नाहीये आणि उघडतात तर दॅट इज फाईन, म्हणजे ते ठीक आहे।
पण जर परिस्थिती जर बिघडतीये जसं रेस्टॉरंट 50% उघडले आणि खूप जास्त स्पाईक आला तर त्या केसमध्ये माझ्या मते एक स्टेप मागं घेऊन परत हे करणं गरजेचं आहे. कारण जी आता जे आपण आर्थिक परिस्थिती पाहता, कारण तू फायनान्समध्ये खरं तर तुझी मास्टरी आहे, त्यामुळे ते पाहता तुला काय वाटते की कोरोनापेक्षा करोना होऊन मरणाऱ्यांची संख्येपेक्षा कदाचित पुढच्या काळामध्ये उपासमारीन लोक मरतील अशी अवस्था आहे? हे ऍक्च्युली मुंबई सारख्या शहरात प्रोबॅबली खरं आहे, पण आता मी तशा प्रॉपर कराडचा आहे. तिथे काय झालं, लॉकडाऊन काढला तर सगळ्या ट्रेडर्सनी म्हणजे जो छोटे छोटे मर्चंट्स दुकानं त्यांनी स्वतःहून लॉकडाऊन आणला. ते म्हटले की आम्हाला आता परत लगेच काम सुरू करायचं नाहीये, कारण आम्हाला पण धोका आहे आणि त्याच्यामुळे बाकी लोकांना पण धोका होऊ शकतो. पण मुंबईतली जी परिस्थिती बघता, जो छोटा छोटा कामगार वर्ग आहे त्याच्या हाताला काम नाही आहे, म्हणजे जर समजा अगदी विरार वसाल राहणारी एखादी मोलकरण असेल जी मुंबईत कामाला येत होती, तिला ट्रेन नाही येता येत नाही, ट्रेनचा प्रश्न आला म्हणून मी आकाशकडे जाते, कारण आकाश हा आतापर्यंत ट्रेनने प्रवास करायचा. आकाश, तुला काय वाटतंय की आता सर्वसामान्यांसाठी रेल्वेनं प्रवास सुरू केला पाहिजे का? मग आता नाही, पण अगदी किमान नोव्हेंबरच्या शेवटी तरी तुला वाटतंय का? हो, मला तर नक्कीच वाटतं की आत्ताच सुरू करायला पाहिजे. कारण मी बघतो की माझे मित्र वगैरे झाले, नाही तर कोणी ओळखीचे नातेवाईक वगैरे, तर मी बघतो त्यांना स्ट्रगल करताना की म्हणजे बसमध्ये एवढी गर्दी असतात, एवढ्या गर्दीतनं जाऊन मुंबई गाठावी लागते त्यांना, तर ते खूपच वाईट आहे. त्याच्यापेक्षा कसं की थोडं तुम्ही लोकल चालू करा, थोड्या लोकांना मुभा द्या की तुम्ही प्रवास करायला सुरुवात करा. जर तुम्हाला वाटतं की सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल वगैरे जाते तर मग ते तुम्ही परत लोकल बंद करा, पण ऍटलीस्ट तुम्ही थोडं स्टार्ट करा की ऍटलीस्ट थोडंफार लोकल चालू होतील, लोकांना म्हणजे प्रवास करण्याची मुभा वगैरे मिळेल. नाही तर प्रॉब्लेम आहे की जोपर्यंत तुम्ही बंद ठेवाल तोपर्यंत लोकांना त्रास सहन करावा लागतो. कारण मुंबईतल्या तरुणांचा तुम्ही आवाज आहात, तुम्हाला काय वाटतं की जर एकदा सरकारने पूर्णपणे म्हणजे सगळं खुलं केलं आणि त्यानंतर असं वाटलं की संख्या वाढते आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं, तर याला मुंबईकर प्रतिसाद देतील की काय होऊ शकतं? नाही, सगळ्यात पहिले मी म्हणतो की पूर्ण ओपन करायलाच नको, तुम्ही थोड्या स्टेपने करा की थोडंफार चालू करा, मग बघा म्हणजे ऑब्झर्व करा बेसिकली की या सिच्युएशनला काय स्थिती आहे. वाढत असतील, कारण आपल्याला लगेच फरक कळून येतो बरोबर की कोरोना संख्येची म्हणजे रुग्णांची संख्या वाढत चालली, जर वाढत चालली तर परत तुम्ही थांबवा. असं नाही की एकदम उघडा वगैरे. बरं स्वाती, एकाच ओळीत उत्तर दे, तुला काय वाटतं या दोघांच्या बोलण्यावरनं, आणि आज तू दिवसभरात अनेक जणांना भेटलेली आहेस, मुंबई संपूर्ण अनलॉकसाठी तयार आहे का नाही? खरं तर प्रत्येकानं जर मनावर घेतलं तर मुंबई अनलॉकसाठी पूर्णपणे तयार आहे, पण प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण तीन सूत्री जो आहे की सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, सॅनिटायझर लावणं आणि मास्क घालणं यांचा जर व्यवस्थित वापर केला तर कदाचित मुंबई याला तयार आहे. मिलिंद, ठीक आहे. स्वाती, तू राहा आपल्यासोबत. आपण जाऊयात औरंगाबादला. सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि औरंगाबादमधली तरुणाई आहे त्यांच्यासोबत. सचिन, खरं तर औरंगाबादमध्ये सुरुवातीला रुग्ण नव्हते, नंतर मात्र फारच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. आता सुद्धा या तरुणाईमध्ये आपण पाहतोय तसे तर सगळ्यांनी मास्क बांधलेत. औरंगाबाद तयार आहे अनलॉकसाठी? या ठिकाणी मी सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगू इच्छितो. औरंगाबादमध्ये जे रुग्णसंख्या आहे 35,000च्या पार गेलेली आहे आणि त्यामध्ये 990 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सुरुवातीला शहरी भागामध्ये हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव होता, मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या आता प्रत्येक गाव खेड्यामध्ये तो पोहोचलेला आहे. पूर्वी 400च्या घरामध्ये रोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडायचे, मात्र आता ती संख्या कमी होत 150च्या वर आलेली आहे. अशी एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती आहे. आणि औरंगाबाद शहराला लागून जे आहे ते 4 MIDC आहेत. त्याच MIDC या उद्योजक क्षेत्र आहेत. त्याच उद्योजक क्षेत्राबाबत या संकेताचे जे टोपे साहेबांनी जे संकेत दिले त्याचे काय परिणाम होणार आहेत, अनलॉकसाठी उद्योजक तयार आहेत का, त्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मसियाचे अध्यक्ष अभय सर. या आपण त्यांच्याशी जाणूयात. काय वाटतं तुम्हाला की आता नोव्हेंबरमध्ये अनलॉकची प्रक्रिया जी आहे नोव्हेंबरमध्ये पूर्णपणे समाप्त होणार आहे, तर तुम्हाला एक उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? हो, या घोषणेचं आम्ही स्वागतच करतो, पण आम्हाला याची जाणीव आहे की अनलॉक झालं म्हणजे करोना संपलेला नाहीये, याची आम्हाला जाणीव आहे. उद्योजकांना थोडंसं ब्रीफ करतो की साधारण मार्च एप्रिलपासून आम्ही हे फेस करतोय. उद्योजकात कसं असतं की उद्योगामध्ये की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन त्याच्यावर मात करायचं, जे आहे त्याच्यावर मात करायची ती कल्चर असतं इंडस्ट्रीमध्ये, तर ते आम्ही तेव्हापासून बाळगलं आहे. इथलं मी AMCचा खास करून उल्लेख करू इच्छितो की त्यांनी टेस्टिंगसाठी आम्हाला बरीच मदत केली आहे. सगळ्या असोसिएशन्सनी मिळून आम्ही इथं साधारण 50,000 इंडस्ट्रीमध्ये जाऊन टेस्टिंग केलं आहे. त्यामुळे टेस्टिंगमुळे भीती गेली लोकांची आणि इंडस्ट्रीचं काम बऱ्यापैकी सुरळीत टप्प्याटप्प्याने चालू झालं. आज बिझनेस जर म्हणायला जाल तर तुम्ही साधारण 10 ते 20% बिझनेस प्री कोविडपेक्षा कमी आहे, पण सध्या दसरा दिवाळीचा टाइम आहे त्यामुळे बिझनेस चांगला आहे. पण हा अनलॉक आहे
पण ॲट द सेम टाइम कॉशन घेणे हे आमच्या इंडस्ट्रीच्या सगळ्या लोकांना आमचं आव्हान असेल आणि की जनतेला सुद्धा आव्हान असेल, कारण आपण त्याला मात सचिन, करण्यासाठी बाकीच्यांना आपल्या काय देशासाठी वाटतंय? हेच देणं लागतं की आपण सगळ्या नियमाचं पालन करावं. धन्यवाद. आता या ठिकाणी आपल्यासोबत वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत. यापूर्वी देखील न्यायालय सुरू आहे म्हणून औरंगाबाद मध्ये 2 वेळेस वकिलांनी जे आहे तर ते निदर्शनी आंदोलने केली आहेत. आपल्यासोबत वकिलांना काय वाटतं, पण ते तुम्हाला काय वाटते, अनलॉक केलं पाहिजे त्यासाठी नाही, औरंगाबाद तयार आहे? अनलॉक तर केलंच पाहिजे, ही वकिलांच्या आधीपासून मागणी आहे. पण असं आहे की याच्यामध्ये वकिलांचं फार या लॉकडाऊनमध्ये फार हाल झालेलं आहे वकिलांचे याच्यामध्ये. तर हे अनलॉक झालं पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं पाहिजे याच्यामध्ये. कारण की याच्यामध्ये या कसं आहे, निर्णयाचं तुम्ही कसं बघता? या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. याच्यामध्ये न्यायालयाने गाईडलाईन्स इश्यू केली पाहिजे की या हिशोबाने काम केलं पाहिजे की सोशल सचिन, काही डिस्टन्सिंग विद्यार्थी दिसतात, त्यांना काय वाटतं? या ठिकाणी वकिलांमार्फत देखील आता हे विद्यार्थी, तुम्हाला काय वाटतं या निर्णयाचं तुम्ही कसं बघता? मला तर असं वाटतं की स्पेशली आता सगळ्यांनी रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजे, कारण आता टाइम आलेला आहे की सगळ्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी समजायला पाहिजे, काय करतायत काय नाही. सगळ्यांना त्यांचं बद्दल किंवा काय प्रिकॉशन्स आहेत ते घ्यायला पाहिजेत. सॅनिटायझर असो, मास्क असो किंवा सोशल डिस्टन्सिंग असायला पाहिजे. ते सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेऊनच आता चालायला पाहिजे, कारण इथून पुढे हे काय आता करोना व्हायरस काही लगेच संपणार नाहीये, लगेच त्याचं काही एंड होणार नाहीये. तर आपल्याला सोबत राहूनच करायचंय. मग हे वाटतं औरंगाबादची तरुणाई अनलॉकसाठी तयार आहे? हो आहे आता, कारण आम्हाला जितकं दिसते अनलॉक झालेलं आहे, पण सगळेजण आता निघतायत बाहेर. बट बघायला गेलं तर पेशंट्स कमी होतात कम्पॅरेटिव्हली. पहिले जे कम्पॅरिझन आपण केलं तर आता ऍक्च्युअली पेशंट कमी आहेत. कारण आहे जे युथ आहे ती पण आता प्रिकॉशन्स घेतीये, ती काळजी घेतीये त्या मास्क बद्दल, सॅनिटायझर असू दे किंवा ते जवळच्यांना आहे भेटणं बोलणं, हे ते सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी जर काळजी घेतली. नक्कीच प्रिकॉशन घेतलं पाहिजे. तू एक विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, अनलॉक झालं पाहिजे? हो, मला वाटतं की अनलॉक व्हायला पाहिजे. कारण की काय आता असं झालं आहे की पुणे बघो, मुंबई बघो, महाराष्ट्रात कोणताही मोठा शहर बघो, सगळीकडे ट्रॅफिक इतका आहे, लोक निघताय बाहेर आणि ते ऑनलाईन क्लासेस पण इतके चांगले नाही होते आता. आणि त्याच्यामुळे काय होतंय, आता जिम पण सुरू झालंय, मॉल पण सुरू झालंय, दुकानं सुरू झाली, मार्केट. स्वागतच करेल. हो, मी स्वागत करतोय. या ठिकाणी आपण उद्योजकांशी बोललो, ॲडव्होकेटशी बोललो, त्या तरुणाईशी बोललो, विद्यार्थ्यांशी बोललो. विद्यार्थ्यांनी सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि औरंगाबाद सचिन, अजून निर्णय झालेला नाही, निर्णय प्रतीक्षेत आहे. कुठल्याही क्षणी निर्णय होऊ शकतो, पण निर्णय जर का संपूर्ण अनलॉकचा झाला तर म्हणजे औरंगाबादकर तर तयार आहेत, पण आवश्यकता आहे त्यांनी मास्क वापरण्याची, हात वारंवार धुण्याची आणि घराबाहेर पडल्यानंतर अंतराच्या नियमाचं पालन करण्याची. सचिन, तू राहाच आपल्यासोबत. विजय राऊत आपले प्रतिनिधी आहेत पालघरहून आपल्यासोबत. विजय, पालघर जिल्ह्यातली परिस्थिती मधल्या काही काळात थोडीशी चिंताजनक होती. आदिवासी जिल्हा आहे हा, इथे अनेक सोयीसुविधांची सुद्धा कमतरता आहे. एक कुटुंबच आहे तुझ्याबरोबर, आणखीन काही आहेत, पटापट सांगशील की काय वाटतं या सगळ्यांना? मिलिंद, नक्कीच की या ठिकाणी जरी अनलॉक होणार असलं तरी देखील महत्वाची गोष्ट आहे की अनलॉक झालं ह्याचा अर्थ कोरोना गेला असं नाहीये. हे सर्वसामान्यांनी लोकांनी लक्षात घेण्याचं गरजेचं आहे. माझ्यासोबत नागरिक आहेत, म्हणजे काही शिक्षक आहेत, काही नागरिक आहेत, माझ्यासोबत स्वतः रवी फाटक आहेत. सर, काय वाटतं की अनलॉक होणार आहे अशी घोषणा केली आहे राजेश टोपे यांनी, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अनलॉक केली ही घोषणा जी आहे ती चांगली आहे. अनलॉक व्हायला पाहिजे, लोकल सुरू व्हायला पाहिजे, लोकांचे उद्योगधंदे सुरू व्हायला पाहिजे आणि लोकांनी घाबरण्याचं कारण नाही. माझा असं लक्षात आलेलं आहे की बरेचशा लोकांचा मृत्यू हा घाबरल्यामुळे झालेला आहे. तर लोकांनी घाबरू नका, व्यवस्थित आहार घ्या, व्यायाम करा, सूर्यप्रकाशात राहा, अर्थिंग असायला पाहिजे. बरेच लोक घरात सुद्धा चपला घालून फिरतात, ते चपला घालून फिरूच नका, तर अर्थिंगने सुद्धा फायदा होतो. त्याचप्रमाणे तुम्ही जे पाणी पिता ते मेटल कंटेनर मध्ये 5-6 तास ठेवलेलं पाणी प्या. डायरेक्ट आरो मधून डायरेक्ट पिणं किंवा बिस्लरीच्या बाटलीतून डायरेक्ट पिणं याचे दोष आहेत. तर तुम्ही जर मेटल कंटेनर मधून जर पाणी प्यायलं तर त्याचा फायदा आहे, अर्थिंगचा फायदा आहे, सूर्यप्रकाशाचा फायदा आहे. तर त्याच्यामुळे तुमची तब्येत चांगली राहील. घाबरू नका, हा करोना आपला. विजय, बाकीचे जे आहेत इथे उपस्थित त्यांना काय वाटतंय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ह्या ग्रामीण भाग आहे, आदिवासी दुर्गम भाग आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आहे ती शहरी भागात सुरू आहे, पण ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये अद्याप ही बऱ्याच ठिकाणी रेंज नाहीये, नेटवर्क नाहीये आणि मोबाईल घ्यायची कुवत पण नाही, पैसे नाहीयेत. यासाठी माझ्यासोबत स्वतः शिक्षक आहेत. काय वाटत आहे की ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये अनलॉक झालेलं आहे, म्हणजे होणार आहे अशी घोषणा आपण केली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ग्रामीण भागामध्ये मुलांकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते, त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होते. तर कमीत कमी 9वी, 10वी आणि 11वी, 12वी यांच्यासाठी तरी सगळे नियम
सोशल डिस्टन्सिंग ठेवून स्कूल आणि कॉलेजेस सुरू केले. ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये काय फरक वाटतो एकंदर? मुलांकडे ग्रामीण भागामध्ये लॅपटॉप किंवा मोबाईल नसतात किंवा एकच पेरेंटकडे असतो आणि ते कामावर गेले किंवा कुठे बाहेर गेले तर मग मुलांना प्रॉब्लेम होतो. या प्रॉब्लेम शहरी भागामध्ये होत नाही कारण त्यांच्याकडे ते घेऊ शकतात, लॅपटॉप आणि मोबाईल घेऊ शकतात. तर त्यामुळे मुलांचं शिक्षणाचं खूप नुकसान होतंय. मी 10वी-12वीचे जे मुलं आहेत बोर्डचे त्यांचं. नक्कीच मी या ठिकाणी बघितलं की आपण की बरेचसे मुलं जे आहेत ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी रेंज नाहीये, मोबाईलचं नेटवर्क नाही. अशा भागामध्ये म्हणजे शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जर आपण तुलना केली तर शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं व्यवस्थित ऑनलाईन, पण ग्रामीण भागामध्ये मिळत नाही. अशी तक्रार जी आहे ते शिक्षकात अनलॉक होतंय. याचा अर्थ असं नाहीये की कोरोना संपला. मिलिंद. बर विजय, महत्वाची गोष्ट आहे. आपण अपेक्षा करूयात की पालघर अनलॉक करता तयार आहे, पण तसं जरी असलं तरी तू सांगितलेली गोष्ट खूप महत्वाची आहे. मास्क वापरलाच पाहिजे, टाळून आणि कंटाळा करून अजिबात चालणार नाही. आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर आपण यवतमाळ, नगर, धुळे या तीनही जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. आणखीनही काही ठिकाणी आपल्याला जायचं. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. महाराष्ट्राच्या अधिकाधिक जिल्ह्यातून थेट ग्राउंड झिरो रिपोर्ट लाईव्ह न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्र अनलॉक करता तयार आहे किंवा नाही? ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण अनलॉक शक्य का अशक्य याबद्दल आपण बोलतोय आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातलं थेट लाईव्ह रिपोर्ट आपण पाहतो आहोत. आपल्यासोबत आपले महाराष्ट्रातले प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यासोबत स्थानिक जनता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जे विधान केलं होतं की आता संपूर्ण अनलॉकच्या दिशेने चाललोय, किती महाराष्ट्र तयार आहे यासाठी आपण जाणून घेतोय. आता आपण जाऊयात, चंद्रशेखर बनकर आपले प्रतिनिधी आहेत रत्नागिरीहून आपल्यासोबत. चंद्रशेखर, पाऊस सुद्धा झालाय रत्नागिरीत. पुढच्या 4 दिवसांकरता पावसाचा इशाराही देण्यात आलाय, पण कोरोनाची स्थिती पाहता किती तयार आहे रत्नागिरी, कोकणवासी? मिलिंद सर, एकंदरीतच आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात 8,000पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. 300च्या घरात जे मृत कोरोना बाधित झालेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर जिल्ह्यात आजही 144 कलम हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लागू आहे. मात्र या ठिकाणी जे मास्क वापरण्याची सक्ती केलेली आहे, सोशल डिस्टन्सिंगची सक्ती केलेली आहे. तर मास्क तर लोक वापरत आहेत, मात्र सोशल डिस्टन्सिंगचा या ठिकाणी पूर्ण बोजवारा या ठिकाणी आपल्याला उडालेला दिसतोय. एकंदरीतच बघितलं तर अनलॉकची प्रक्रिया जी आहे ही जवळपास सुरू आहे या ठिकाणी आणि ती झाली पाहिजे असंही काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु एकंदरीतच बघितलं तर जे नियम आहेत ते देखील पाळणं गरजेचं आहे असं एकंदरीत वाटतं. मिलिंद सर, बरं, बरोबर जे आहेत त्यांना काय वाटतं, संपूर्ण अनलॉक जर का केलं तर नियमांचं काटेकोर पालन करणार का कोकणवासी? आपल्यासोबत खेडमधीलच काही विविध क्षेत्रातील लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, मला सांगा, अनलॉक प्रक्रिया झाली, काय वाटतं तुमच्याबद्दल मत काय आहे? अनलॉक प्रक्रिया आवश्यक होती. सुरुवातीच्या टप्प्यात जरी संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं असलं तरी सुद्धा कधीतरी त्याला एक आर्थिक जे क्षेत्र आहे त्याला चांगली चालना मिळण्यासाठी गरजेचं होतं अनलॉक झालं पाहिजे. अनलॉक झालं पाहिजे. टप्प्याटप्प्याने अनलॉक करणं आवश्यक आहे. तर उद्योग आणि जे व्यवसाय किंवा बेरोजगारीत आहे ती त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मुळातच बेरोजगारी वाढलेली आहे. छोटे मध्यम उद्योग जे आहे ते बंद झाल्यामुळे बेरोजगारी वाढली आणि ह्याच्यावर एक मोठा कामगार वर्ग त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्यासोबत नगरसेवक आहेत. लॉकडाऊन होता पाहिजे 100%. अनलॉकनंतर पूर्णतः देश खुला व्हायला पाहिजे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक कंबरडं मोडले नागरिकांचा देशाचे देखील. आणि आता मात्र हा देश खुला झाल्याशिवाय आणि यासाठी सरकारने लस आणणं गरजेचं आहे. सगळ्या क्षेत्रात सगळ्यांचं नुकसान होतं. शाळा, कॉलेज असतील, उद्योगधंदे असतील, लवकर लस आणून हे देश खुला करणं गरजेचं आहे. सरकारने याची पूर्तता करणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतंय की हे सरकार लॉकडाऊन आणि अनलॉक करून आरोग्य व्यवस्थेत एवढा बोजवारा नको प्रयत्न करत. पण आपण बघितलं आता तर जे नियम आहेत ते पण कुठे पाळताना लोक दिसत नाही. तर तुमचं 100% नागरिकांनी हे पाळलंच पाहिजे. शासनाला साथ द्यायला पाहिजे ह्या मताची मी समज आहे. नागरिकांची पण ही जबाबदारी आहे. परंतु हे सगळं पाळत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने आता हा पूर्ण देश खुला करून यामध्ये उपाययोजना त्वरित केला पाहिजे. आपण बघितलं तर
अनलॉक हे झालं पाहिजे असं रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांचं एकंदरीतच मन आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद सर. बर चंद्रशेखर, आपण अपेक्षा करूयात की रत्नागिरीकर अनलॉकचं स्वागत जरी करणार असले तरी काळजी मात्र अधिक घेतली पाहिजे. रत्नागिरी आणि कोकणातल्या आरोग्य सुविधांची स्थिती पाहता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आता आपण जाऊयात थेट धुळ्याला. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, मधले काही दिवस तर धुळ्यामध्ये खरंच चिंतेची स्थिती होती. शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. ताजी आकडेवारी काय थोडक्यात, आणि बरोबर जे तुझ्या आहेत त्यांना काय वाटतं, प्रतिक्रिया? निश्चितच धुळे जिल्हा जो मालेगावच्या सीमेला लागून असलेला हा धुळे जिल्हा होता आणि सुरुवातीला अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या स्थितीमध्ये 12,000चा टप्पा संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाने ओलांडलेला आहे. पण असं जरी असलं तरी 11,000हून अधिक जे रुग्ण आहेत त्यांनी कोरोनावर मात केली आणि ते कोरोनामुक्त झाले. एकूण आतापर्यंत या सगळ्या कोरोनाच्या या महामारीमध्ये धुळे जिल्ह्यातनं 568 जे एकूण जे रुग्ण 368 रुग्ण यांचा आतापर्यंत 368 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये राज पाहिजे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिकव्हरी रेट असलेला धुळे जिल्हा आहे. तब्बल 91 इतका रिकव्हरी रेट जो आहे, म्हणजे रुग्ण बरे होण्याचा जो दर आहे तो धुळे जिल्ह्यात सगळ्यात जास्त दर जो आहे तो धुळे जिल्ह्याचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर निश्चितच एक दिलासादायक वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी संकेत दिले की महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक करायचा. माझ्यासोबत आहेत धुळे जिल्ह्याचे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्याचबरोबर शिक्षक आहेत, त्यांच्यावर व्यापारी देखील आहेत. त्यांना नेमकं काय होतं त्या संदर्भात आपण जाणून घेऊ. मला सांगा, धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होता. आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या याच्यामधून अनलॉक करण्याचा संकेत दिले. काय होता हा निर्णय तर योग्य आहे, पण अनलॉक करताना नागरिकांनी पण काळजी घेतली पाहिजे. कारण की राज्याच्या सगळ्या आरोग्य यंत्रणेने, पोलीस बांधवांनी जे घेतलेले येणारा दसरा आणि दिवाळीचा सण आहे यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. एकदम झुंबड नाही केली पाहिजे. जे मंदिरं आहेत ती तिथे भावना असतात प्रत्येकाच्या. इतके दिवस तुम्ही आरोग्याबद्दल भावना केल्या तशा भावना जपून तुम्ही मंदिरात गेले पाहिजे. मंदिरं पण उघडी झाली पाहिजे, पण ती ऑनलाईन झाली पाहिजे. आणि दिवाळीनंतर जर तुम्ही उघडलं तर बरं होईल. कारण की तुम्ही 50-100 लोकांना जे जिममध्ये आणि स्विमिंगला जातात ते तुम्ही उघडत नाही. आणि तुम्ही एकदम जर उघडलं तर नागरिकांचा मोठा गेल्या 8 महिन्यापासून नागरिक जे घरात बसलेले ते बाहेर जाण्याचा प्रसंग ओढणार आहे. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य आणि सर्वांवर परत एखाद्या वेळेस त्याचा दबाव वाढणार आहे. आणि WHO ने सांगितलं आरोग्य सांभाळणं असं तुमचं म्हणणं आहे. अनलॉकच्या बरोबर आपल्यासोबत शिक्षक पण आहेत. मला एक सांगा, आता अनलॉक पूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्यासंदर्भात शासनाचे संकेत आहेत आणि शासनाच्या पद्धतीने निर्णय घेणार आहे. येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने शाळा असतील, महाविद्यालय त्या देखील सुरू होतील. धुळे जिल्हा अनलॉकसाठी सक्षम आहे. काय वाटतं तुम्हाला की शाळा सुरू व्हायला पाहिजे, त्याबरोबर शाळा सुरू होते त्याबद्दल आणखी काय कृती करायचं, ते काय परिणाम? आज तरी असं वाटतंय की 2 महिने शाळेच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घेऊ नये पूर्णतः अनलॉक होण्याचा. कारण की विद्यार्थ्यांचं जे काही जीवन आहे हे प्राधान्याने त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. दुसरा भाग की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील व्हायला नको. आज आपण बघतोय की आता कुठेतरी जनजीवन सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे. आजही पालकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची भीती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू शकत नाही. शासनाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार शिक्षक जे आहेत ते ऑनलाईन अध्यापन करतच आहे. आज शहरी भागामध्ये अध्यापन मोठ्या प्रमाणात होत आहे, जवळपास 60-65% होत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रमाण जे आहे त्या भौतिक सुविधांमुळे ते कमी आहे. पण 2 महिने तरी शासनाने या संदर्भामध्ये निर्णय घेऊ नये पूर्णतः अनलॉक करण्याचा. तर टप्प्याटप्प्याने तो घ्यावा. आणि दिवाळीनंतरचा जो काही हे आहे परिस्थिती आहे परिस्थितीनुरूप हा निर्णय घेतला. दीपक, म्हणजे धुळेकर अनलॉक करता तयार आहेत का? आणि आरोग्य सुविधा आहेत का पुरेशा जर का संख्या वाढली तर? निश्चितच धुळेकरांच्या बाबतीत म्हटलं तर सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. संमिश्र प्रतिक्रिया आहेत. एकूणच अनलॉक जर झालं तर त्या पद्धतीने गांभीर्याने घ्यावं लागेल, कारण की कोरोना अजून संपलेला नाहीये. आपल्यासोबत एक सर्वसामान्य नागरिक, त्यांना काय वाटतं थोडक्यात विचारणार आहोत. काय वाटतं तुम्हाला की धुळेकर अनलॉकसाठी तयार आहे? निश्चितच गेल्या 7 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सर्व जनजीवन ठप्प झालेलं होतं. आणि त्या परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंब मध्यमवर्गीय जे आहे त्याची बचत होती त्याला संपायला लागले. त्यामुळे ते जनजीवन सुरू करण्यासाठी त्याला उद्योगधंदा सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळे आणि धुळ्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच रिकव्हरी रेट वाढतो आहे. ते एक दिलासादायक गोष्ट आहे. आणि
शासनाने जो निर्णय करतोय टप्प्याटप्प्याने, पण यामध्ये करत असताना थोडं नागरिकांनी जसं आपण जीव जिने दो याप्रमाणे प्रत्येकाने आपण स्वतः काळजी घेतली, दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे. आणि या नवरात्र दिवाळी हा जो उत्सवाचा काळ आहे, मोठ्या संख्येने 7 महिन्यापासून लोक घरी बसलेले. त्या उत्सवाच्या नवरात्रीमध्ये जर आपण अनलॉक सुरू केलं तर फार लोक मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. याचा थोडा विचार प्रत्येकाने जनतेने गांभीर्याने विचार केला पाहिजे. जनतेने गांभीर्याने विचार केला पाहिजे असं संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अनलॉकच्या संदर्भातले जे संकेत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले त्याबद्दल धुळेकर तयारी आहेत आणि त्याचबरोबर किमान 2 महिने तरी शासनाने या संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा. आणि अनलॉक झाल्यानंतर म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना दीपक असं वाटतं की अनलॉक झालं पाहिजे, त्यासाठी आपण तयार आहोत, पण नियमांचं पालन करणं हे सुद्धा नागरिकांच्या करता बंधनकारक आहे नव्हे, इथून पुढच्या काळात ते त्यांचं कर्तव्य आहे. दीपक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आता आपण यवतमाळला जाणार आहोत, त्यानंतर अहमदनगरला जाणार आहोत आणि मग सगळ्यात शेवटी कल्याणला जाणार आहोत. पण तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपण यवतमाळ आणि नगरला जाऊयात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जे वाटतंय की हळूहळू आपण अनलॉककडे जाणार आहोत, लोक अनलॉकसाठी तयार आहेत का, नाहीत तर का नेमके तयार नाहीत. छोटासा ब्रेक घेऊया. राज्याच्या राजधानीतच मराठीची गळचेपी, हिंदी भाषा आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हळूहळू संपूर्ण अनलॉकच्या दिशेने आपण चाललो आहोत असं म्हटलंय. आणि महाराष्ट्रातली जनता त्या दृष्टीने तयार आहे का नाही, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून थेट लाईव्ह ग्राउंड झिरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमतवर. आणि आता आपण जाऊयात थेट यवतमाळला. भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. भास्कर, यवतमाळमधली ताजी स्थिती काय आणि तुझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांना काय वाटतं, अनलॉक केलं तर त्यांची तयारी आहे का? मिलिंद, मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर यवतमाळ शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आणि आतापर्यंतची सध्याची जी स्थिती आहे ती जवळपास 9,000च्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आहे आणि 288 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अशातच सध्या अनलॉक सुरू आहे. मात्र नागरिकांकडे ज्या प्रमाणात काळजी घ्यायला पाहिजे तशा पद्धतीने घेताना दिसत नाही आहे. आणि आता आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत यवतमाळहून काही सामाजिक कार्यकर्ते आहे, प्राध्यापक आहे, त्यानंतर नगरसेवक सुद्धा आहे. आपण त्यांना विचारूया नेमकी काय स्थिती आहे आणि कशा प्रकारे संपूर्ण परिस्थिती राहील. सर, मला सांगा, तुम्ही व्यापारी आहे आणि काय एकंदरीत अनलॉकच्या संदर्भात सांगाल तुम्ही, कारण आता अनलॉक पूर्णपणे सगळं मार्केट जे आहे ते नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. सुरुवातीपासून म्हणजे 6 महिन्याच्या अगोदर कोरोनाबद्दलची भीती आपल्यामध्ये जी निर्माण झालेली होती, ती भीती आजचा अनुभव घेता असं वाटते का ती अनाठाई होती. संपूर्ण जो लॉकडाऊन केलं त्याच्यामध्ये जो आर्थिक नुकसान आपलं सगळ्यांचं झालेलं आहे, त्या मानानं जर कोरोनानं झालेली जर नुकसान आपण आकलन केलं तो फार तोकळा आहे. आज यवतमाळची लोकसंख्या 25 लाख असून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण 10,000 पेक्षा कमी आहे. म्हणजे यवतमाळला 1% कमी लोक पॉझिटिव्ह झाले आणि त्याच्यामध्ये 88 फक्त मृत्यू पावलेले आहे. याच्यापेक्षा जास्त मृत्यू जनरली ऍक्सिडेंट किंवा इतर आजाराने लोक मरतात किंवा ही भीती अनाठाई होती असं मला वाटते. आणि हे लॉकडाऊन जे आहे आता त्वरित बिलकुल खुलं करण्यात यावं आणि लोकांमध्ये याच्या भीतीच्या निर्माण आता बिलकुल खतम झालेली आहे भीती. आणि स्वास्थ्य सुविधा याच्यामध्ये आपण वाढवल्या पाहिजे आपला अनुभव घेता, असं आमच्या व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये ठाम मत आहे. या ठिकाणी आणि आपलं मत व्यक्त केलेलं आहे. भास्कर, काही तांत्रिक अडचण येते पण हरकत नाही. आपल्याला यवतमाळमधली स्थिती थोडक्यात आत्ता कळलेली आहे. तुझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांचे मनापासून आभार की त्यांनी आपल्याला एवढा वेळ दिला आणि त्यांचं जे काही मत होतं ते मोकळेपणानं मांडलं. नगरला जाऊयात. साहेबराव कोकणे आपल्यासोबत आहेत. साहेबराव, नगरमध्ये मधल्या काही काळात पुन्हा एकदा झपाट्यानं कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत होती. ताजी स्थिती काय थोडक्यात, आणि तुझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांना काय वाटतं, अनलॉक जर का केलं तर तयारी आहे का त्यांची? सर, काल रात्री अहमदनगरमध्ये राजेश टोपे यांनी अनलॉकच्या दृष्टीने आपण नोव्हेंबरमध्ये पूर्णपणे अनलॉक करू. परंतु प्रश्न असा आहे की नगरमध्ये झपाट्याने लोकसंख्या रुग्णांची संख्या जी आहे कोरोनाची वाढत आहे. जवळपास अवरेज पकडलं तर 500 ते 1000 या रेंजच्या मध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडतात.
त्याप्रमाणे बरे पण होत आहे. परंतु ज्या पद्धतीनं अनलॉक जर पूर्ण झालं तर त्याची परिस्थिती काय असेल, कारण आता पुढल्या काळात पावसाळा आहे, एकीकडे करोना आहे, दुसरीकडे पावसाळा आहे, त्यामुळे थंडीचं लाट येईल पुढल्या काळामध्ये. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आपल्याबरोबर नगरमधले काही व्यावसायिक आहेत. सर, तुम्हाला काय वाटतं, पुन्हा अनलॉक करायला पाहिजे का? तुमची काय अंदाज आहे, तुमची काय अपेक्षा आहे? नाही, अनलॉक जरी एक स्वागतार्ह निर्णय असला तरी प्रशासनाच्या माध्यमातून किंवा जी आपल्याला एक खबरदारी घ्यायला पाहिजे त्याच्यात त्रुटी आढळतात आणि त्याच्याशिवाय जनसामान्य जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातूनही ज्या पद्धतीने त्याचं एक गांभीर्य पाहिजे तो दिसत नाही. अशा परिस्थितीत जर का आपण पाहिलं तर अनलॉक हा संपूर्णरित्या करणं कुठंतरी धोकादायक ठरू नये या दृष्टीने प्रशासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. आपण आता पाहतोय की एमपीएससीची परीक्षा देखील आपल्याला अशा स्पर्धात्मक परीक्षा आपल्याला पुढे ढकलाव्या लागल्या. अशा परिस्थितीत मुलांनी जो अभ्यास केलेला आहे किंवा एक पालक म्हणून माझ्या पाल्याला भविष्यात जर का आता आपण अनलॉक केलं आणि त्याला मला जर का शाळेत पाठवावं लागलं तर सातत्याने एक भीती मनात राहील आणि अशा परिस्थितीत जर का अनलॉक संपूर्णरित्या केला तर खूप खबरदारी घ्यावी लागेल. त्या दृष्टीने माझं असं मत आहे वैयक्तिक की आपण अनलॉक करताना काही काळजी करून काही त्याच्यातले गांभीर्य ओळखून टप्प्याटप्प्याने केलेली कधी योग्य राहील आणि ट्रायल अँड एरर बेसिसवर आपण जर का पाहिलं की रोजच 500,000 जसं आत्ताच आपण म्हटलंय की भर पडतीये तर त्या भर पडणाऱ्या रुग्णसंख्येला जोपर्यंत आपण आटोक्यात आणत नाही तोपर्यंत पुन्हा लॉकडाऊनकडे आपण ढकललं जाऊ नये याची खबरदारी घेत अनलॉक हा फेज वाईज करायला पाहिजे. आपण जिल्ह्यामध्ये जे तरुण आहेत काही भागात नेटची प्रॉब्लेम आहे, तुला काय वाटतं विद्यार्थी म्हणून अनलॉकचं स्वागत आहे, पण आपण काय सरकार जे मूलभूत सुविधा देत आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. आज ऑक्सिजन नाहीये जिल्ह्यात, ऑक्सिजनचा असा पुरवठा होत नाहीये बरोबर. आणि राहिलं विद्यार्थ्यांचा, आज फायनल इयरचे एक्झाम अनाऊन्स करताय, सारखं टाइम टेबल चेंज करताय, मुलं कन्फ्यूज होऊन जाऊ राहिले. परत कॉलेज प्रेझेंटेशन देतंय, पीपीटी शीट्स बनवायला लावतंय, तर इथं नेटची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतोय. ते प्रॉब्लेम सरकारने दूर करायला पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढवायला पाहिजे. मुलांना सायबर कॅफेमध्ये जावं लागतंय, सायबर कॅफेमध्ये सोशल डिस्टन्सिंग होत नाही आहे. परत आता दिवाळी येते, दिवाळीमध्ये लोक घराबाहेर पडतील खरेदीसाठी, तर तिथं सोशल डिस्टन्सिंग व्हायला पाहिजे, याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे. परत सरकारने प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे काहीतरी. आता एक सरकार आपला प्रयत्न करतंय पण कुठंतरी ते पब्लिक सोबत कोऑर्डिनेट होत नाहीये. सरकार प्रयत्न करतंय मिलिशन पण कोऑर्डिनेट होत नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये जर रुग्ण वाढले तर शासनाने प्रिपरेशन केलं पाहिजे. साहेबराव, रुग्णसंख्या वाढली तर नगर जिल्ह्यामध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत का? थोडक्यात एका वाक्यात. अजिबात नाही, कारण आरोग्य संघटनांनी 2 ते 3 दिवसापूर्वी 3 वेळेस कलेक्टरला पत्र दिलं आहे की नगरमध्ये ऑक्सिजनचा काळा बाजार होतोय, डॉक्टरांच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्याच्या कुठल्याही प्रकारे चौकशा होत आहे, कारवाई होत नाही. ऑक्सिजनचा हा मोठा गंभीर प्रश्न नगरमध्ये आहे. साहेबराव, हा खूप अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नगर जिल्ह्याच्या दृष्टीने, कारण केवळ नगर शहरापुरती नाही तर संपूर्ण जिल्ह्यात जर का थोड्याफार फरकानं अशीच स्थिती असेल तर अनलॉक करताना शासनानं गांभीर्यानं विचार करून चाचपणी करून मगच अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. साहेबराव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कल्याणला जाणार आहोत. कल्याणला गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक महिला आहेत, तरुण आहेत. या सगळ्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की अनलॉकबद्दल त्यांना काय वाटतं. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात अनलॉक शक्य आहे का नाही, लोकांची तयारी आहे का? आपण जाऊयात थेट यवतमाळला. भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, ताजी स्थिती काय थोडक्यात, आणि तुझ्याबरोबर जे आहेत स्थानिक नागरिक त्यांना काय वाटतं? मिलिंद, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 9,000 रुग्ण कोरोनाबाधित झालेले आहेत आणि 288 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीतच नागरिकांकडनं ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पाहिजे तशा प्रमाणात मिळताना दिसत नाही आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार एकंदरीत उद्भवला आहे. मात्र आता अनलॉकची जी संपूर्ण अनलॉक जे आहे ते सुरू होणार आहे आणि अशात यवतमाळकरांची काय मानसिकता आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझ्यासोबत काही व्यापारी आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या. सर, मला सांगा की तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता, काय सांगाल? संपूर्ण बाजारपेठ आता सुरू होणार आहे, राहील का आटोक्यात सगळं?
कसं आहे, संपूर्ण बाजारपेठ सुरू करत असताना प्रशासनाने काही उपाययोजना काय काय करणार आहे, त्या उपाययोजनेचा एसओपी जनतेकरिता त्यांनी मार्गदर्शक म्हणून त्यांनी प्रकाशित केलं पाहिजे. त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. असं आहे की अर्थव्यवस्थे आणि आरोग्य व्यवस्था ही दोन्ही कोलमडलेली आहे. आगामी काळामध्ये आपल्याला आरबीआय आणि WHO या दोघांच्या समन्वयातून आरोग्य व्यवस्था सुद्धा आपली जी मोडकळीस आलेली आहे आणि अर्थव्यवस्था सुद्धा जी मोडकळीस आलेली आहे ती दोन्ही आपल्याला जर रिकव्हर करायची असेल. मला एक सांगा की यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 28 लाख लोकसंख्या आहे आणि अनलॉक सुरू झाल्यानंतर हे सगळं कंट्रोलमध्ये राहील का? कारण आता सध्यामध्ये या ठिकाणी हॉस्पिटलची परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय. कदाचित राहू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो आहे की आरोग्य यंत्रणा जी आहे ती आपल्याला क्रियान्वित करावी लागेल. जेवढेही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिटल्समध्ये या कोविडचे प्रोटोकॉल्सचे जे औषधी किंवा त्याचे तंत्रप्रणाली जी उपचाराची उपलब्ध आहे त्या सर्व गव्हर्नमेंटने त्यांचं थोडक्यात जनतेसाठी क्रियान्वित केल्या पाहिजे. जसं महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काय होऊन राहिलं, जे पैसे देऊ शकतो. ताई मला सांगा की अनलॉक सुरू झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात राहील का, की रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढेल, अशाच जनतेची काय भय असायला पाहिजे? नाही, अनलॉक सुरू झाल्यावर परिस्थिती आटोक्यात राहणार नाही हे तर खरंच आहे. पण मला असं वाटते प्रत्येक गोष्ट प्रशासनाने करायची तर जनतेने काय करायचं. माझा परिवार माझी जबाबदारी या अंतर्गत जर प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून जर स्वतःच जर त्या नियमांचे पालन केले तर मला असं वाटते कोरोना त्याच्या आटोक्यात येऊ शकतो. कारण प्रत्येकाने आपापलं काम करायचं आहे. प्रत्येक गोष्ट प्रशासन करेल तर मग जनतेने काय करायचं, तर मग त्याच्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करणे आहे, मास्क लावणे आहे. महिलांना मला सांगावंसं वाटतं एक महिला नगरसेविका म्हणून की त्यांनी जर आपल्या आरोग्याची जबाबदारी महिलांवर असते, तिने जर स्वतःच्या घरात एक खानपान आपलं व्यवस्थित खानपान जर ठेवलं, घरच्यांना सगळ्यांना सुदृढ अन्न दिलं आणि त्यानंतर व्यायामाचं म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती कशाने वाढेल याचं जर त्यांनी थोडंसं हे केलं तर मला असं प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं गरजेचं आहे. मला सांगा भाऊ की आपण काय सांगाल या संदर्भात, व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने नियम पाळायला पाहिजे? बर भास्कर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. लोकांना असं वाटतं की अनलॉक करू शकतो, पण अनलॉक करताना काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, थेट सांग की तुझ्या बरोबर जे लोक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे, ते स्वतःची कशी काळजी घेणार अनलॉकमध्ये? हो मिलिंदजी, आपण त्यांनाच विचारूयात. काय सांगाल, राज्यात जर अनलॉक झालं तर काय कसं बघता तुम्ही, कशा प्रकारे काळजी घेणार आहात तुम्ही? मुळात मी एक चित्रकार आहे आणि कलाच्या दृष्टीनेच मी जास्त करून म्हणेल असे की सध्या लॉकडाऊनमुळे जसं इतर क्षेत्रांचं नुकसान झालेलं आहे, काही तोटे आहेत, काही फायदे आहेत, तसं कला क्षेत्राचं सुद्धा आहे. बऱ्याचदा चित्रांची विक्री कमी होते आहे, त्याच्यामुळे कलाकार त्रस्त आहेत. त्यामुळे आम्ही बरेचसे कार्यक्रम ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करतोय. कलाकार एकमेकांना मदत करतात त्या दृष्टीने. फॉर एक्झाम्पल, आपण बदलापूरमध्ये राहते मी, आणि बदलापूरमध्ये सुद्धा बदलापूरची आर्ट गॅलरी आहे. आता दसऱ्याच्या निमित्त आपण तिथे ऑनलाईन आर्ट एक्झिबिशन करतो आहे, कॉम्पिटिशन करतो आहोत आणि कॅम्प घेतो आहोत. मग त्या निमित्ताने, कॉम्पिटिशनच्या निमित्ताने नक्कीच त्या काही चित्रकारांना तरी मदत होईल. आणि अशा डिस्टन्सिंग पाळून थोडं सॅनिटायझेशन आणि मास्कचा वगैरे वापर करून हे आपल्याला करणं अनिवार्य आहे. शाळा कॉलेजेस गणेश, ही अगदी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे एका महिलेची, एका गृहिणीची, आणि त्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की लोक अनलॉक करता तयार आहेत, पण लोकांच्या मनामध्ये अजूनही थोडीशी शंका आहे, थोडीशी चिंता आहे की अनलॉक जर का संपूर्णपणे सरकारनं करण्याचा निर्णय घेतला तर काय परिस्थिती ओढवेल. पण म्हणूनच कदाचित या संपूर्ण अनलॉककडे जायचं आधीपासूनच ठरवलं असल्यामुळे सरकारनं कदाचित आधीपासूनच मोहीम सुरू केली गेल्या 15 ते 20 दिवसांपासून, माझं कुटुंब माझी जबाबदारी. आणि खरं तर कुटुंबाच्या बरोबरच आपण आपली स्वतःची जबाबदारी स्वतः जर का घेतली तर निश्चितपणे आपल्याला या कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी मास्क बांधणं गरजेचं आहे, हात वारंवार धुणं गरजेचं आहे, स्वतःचा फिजिकल फिटनेस सांभाळणं गरजेचं आहे. राज्य अनलॉक करता तयार आहे, राज्यातल्या लोकांची मानसिकता आहे अनलॉकची, पण त्याच वेळेला मनात मोठं प्रश्नचिन्ह आहे की जर का संपूर्ण अनलॉक झालं तर परिस्थिती काय उद्भवेल, त्याकरता सरकारची तयारी आहे का, प्रशासनाची तयारी आहे का. आज इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.